आहे ती माझी जन्मस्थान आहे आणि त्यामुळे इथल्या सगळ्याच लोकांना माझ्याबद्दल आत्मीयता आहे, विश्वास आहे आणि त्यामुळे जागोजागी आरत्या होत आहेत, मोठ्या संख्येने लोक जमलेले आहेत. खरं तर आज प्रचार संपतोय, उद्या प्रचार संपतोय. आता आम्ही पूर्णपणे तयार आहोत आणि जर ठाण्यात कुठेही गेलात तर आताच्या घडीला लोकांचं एक मत आहे, आम्हाला 24 तास काम करणारा माणूस हवा आहे. संजय केळकरांच्या बाबतीत प्रचंड 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 राग आहे लोकांमध्ये, सोसायट्यांमध्ये राग आहे. मागची 10 वर्ष आमदार भेटला नाही, आमदाराचा चेहरा माहीत नाही, या सगळ्या गोष्टी खूप आहेत आणि त्या सगळ्या गोष्टींचा फायदा मला होतो. गुणच आहे मग ते कोण मुशीस आहे, मुसलमान शिवसेना असं आहे का ते? त्यांनी ठरवावं आम्ही कोण आणि तुम्ही कोण. आता मुसलमानांच्या वोटसाठी भिका मागत फिरतात अख्ख्या महाराष्ट्रात, त्यांचे उमेदवार त्या राबोडीत जाऊन बसलेत. त्यांना हिंदू मतदान होणार नाही, लक्षात ठेवा. कुठलाच हिंदू तुम्ही जमा करा, जेवढे मुसलमान मतं जमा करायचे तेवढी, हिंदू एकही मत ह्यांना यावेळेला पडणार नाही एवढं नक्की सांगेल. इनशर्ट करायला बॉडी पण तशी लागते हो, तुमचा कंटाळ झाला आहे. तो आमचा इनशर्ट आहे आणि सगळं व्यवस्थित आहे, स्वतःकडे बघा, जास्त हे करू नका. मला वाटतं की मला इथे प्रचंड प्रतिसाद आहे. माझे सगळे मित्र स्वतः प्रचार करतात आणि त्यामुळे मला आज शेवटच्या, मी खरं तर आलोच नव्हतो, आज पहिल्यांदा येतो कारण इथे किमान 1000 घरं माझा प्रचार करतात. मग त्यांना काय ते मुसलमान शिवसेना आहेत का? आत्ताच्या घडीला त्यांचं अख्खं लक्ष मुसलमान मतांवर आहे आणि त्यामुळे मी खात्रीने सांगतो की कुठलाही हिंदू या वेळेला शिवसेनेला मतदान करणार नाही. ठाण्यातला तर नाहीच नाही. ठाण्यात जे शिवसैनिक हिंदू म्हणून आहेत तो कोणीही त्यांना मतदान करणार नाही, हे लक्षात ठेवा.